माझे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जसं की तुम्हाला माहीत आहे की आपण आपल्या या चॅनलवर व्हिडिओज जे पाहत आहोत ते पवित्र कुरान मजीद जे आहे त्याच्यामधलं जे दुसऱ्या क्रमांकाचा अध्याय आहे सूरे बकरा त्याच्यावर पाहत आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण जे मागचं व्हिडिओ होता आपला त्याच्यामध्ये आपण श्लोक क्रमांक 111, 112 आणि 113 पाहिलं होतं. आणि त्याच्यापासून आपल्याला जे अर्थ आणि संदेश किंवा एकत्रित धडे मिळाले होते ते हे होते की जे जन्नत आहे म्हणजेच अर्थात जे स्वर्ग आहे हे कोणत्याही समूहाची खास मालमत्ता नाही. त्याच्यानंतर आपण हे शिकलो होतो की खरे जे यश आहे हे इमान आणि सत्कर्मात आहे. त्याच्यानंतर अल्लाह मन आणि कर्म पाहतो. त्याच्यानंतर धार्मिक अहंकार चुकीचा आहे आणि अंतिम जे न्याय आहे ते कयामतच्या दिवशी अल्लाह करेल. आता आज आपल्याला जे पुढचे श्लोक आहेत श्लोक क्रमांक 114 ते 116 पाहायचं आहे. तर आपण आधी जे श्लोक क्रमांक 114 आहे त्याचा अर्थ बघू. जो मनुष्य अल्लाहच्या मशिदींमध्ये त्याचे नाव घेतले जाण्यापासून लोकांना रोखतो आणि त्या मशिदींच्या नाशासाठी प्रयत्न करतो, त्याच्यापेक्षा मोठा अन्यायी कोण असू शकतो. अशा लोकांनी मशिदीत प्रवेश करायचं असेल तर तोही सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या भीतीने करावा. त्यांच्यासाठी जगात अपमान आहे आणि परलोकात मोठी शिक्षा किंवा यातना आहे. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण असं आहे की या श्लोकात सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्या लोकांची निंदा केली जे नंबर 1 मशिदीत अल्लाहची इबादत होऊ देत नाहीत आणि नंबर 2 मशिदींचे नुकसान करतात किंवा त्यांना ओसाड करतात. इतिहासात काही लोकांनी मुसलमानांना मशीद हराममध्ये इबादत करण्यापासून रोखले होते. आता इस्लाममध्ये मशीद जे आहे ते नंबर 1 इबादतीचे केंद्र आहे, नंबर 2 शिक्षणाचे केंद्र आहे आणि नंबर 3 मुस्लिम एकतेचे स्थान आहे. म्हणून मशिदींचा अपमान किंवा नाश हा मोठा अन्याय मानला जातो. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, प्रेषित मोहम्मद जे आहे म्हणाले, जो कोणी अल्लाहसाठी मशीद बांधतो अल्लाह त्याच्यासाठी जन्नतमध्ये किंवा स्वर्गात घर बांधतो. ही हदीस बुखारी शरीफमध्ये उल्लेख केलेली आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे सहाब्यांचे उदाहरण आहे, जेव्हा प्रेषित मोहम्मद मदिनेला हिजरत करून आले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम मस्जिद नबवी बांधली. त्यावेळी सहाब्यांनी नंबर 1 स्वतः विटा उचलल्या, नंबर 2 मेहनत केली आणि नंबर 3 मशीद इबादत आणि शिक्षणाचे केंद्र बनवले. आता या श्लोकाचा आजच्या जगाशी कसं आपण संबंध दाखवू शकतो. आजही या श्लोकातून आपण शिकतो, नंबर 1 मशिदीचा आदर करावा, नंबर 2 मशिदी जिवंत ठेवाव्यात आणि नंबर 3 तिथे इबादत आणि ज्ञान वाढवावे. आता श्लोक क्रमांक 115 आहे त्याचा अर्थ, पूर्व आणि पश्चिम सर्व काही अल्लाहचेच आहे, त्यामुळे तुम्ही ज्या दिशेत वळाल तिथे अल्लाहची सत्ता आहे. निसंशय अल्लाह अत्यंत व्यापक आणि सर्वज्ञ आहे. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण. या श्लोकात सर्वश्रेष्ठ अल्लाहची सर्व व्यापक सत्ता आणि ज्ञान सांगितले आहे. याचा अर्थ असा नाही की अल्लाह शरीराने सर्वत्र आहे, तर त्याचा खरा अर्थ असा आहे की नंबर 1 अल्लाहची सत्ता सर्वत्र आहे आणि नंबर 2 अल्लाह सर्व काही जाणतो. काही विद्वान सांगतात की हा श्लोक जो आहे त्या परिस्थितीत लागू होतो जेव्हा नंबर 1 एखादा मुसलमान प्रवासात असेल किंवा नंबर 2 त्याला किबल्याची दिशा माहीत नसेल. अल्लाह त्याची नियत जाणतो. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे तर प्रेषित मोहम्मद म्हणाले, संपूर्ण पृथ्वी माझ्यासाठी मशीद आणि पवित्र बनवली गेली आहे. ही हदीस
बुखारी शरीफमध्ये उल्लेख केलेली आहे। याचा अर्थ मुसलमान जगात कुठेही अल्लाची इबादत करू शकतो। आता या श्लोकाला पण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो? आज मुसलमान जगाच्या प्रत्येक भागात राहतात। हा श्लोक आपल्याला शिकवतो नंबर 1 अल्लाह सर्वत्र आहे आणि नंबर 2 तो आपली नियत आणि इबादत जाणतो। आता श्लोक क्रमांक 116 चा अर्थ बघू आपण। काही लोक म्हणतात की अल्लाहने मूल घेतले आहे, पण तो अशा गोष्टीपासून पूर्णपणे पवित्र आहे। आकाश आणि पृथ्वीतील सर्व काही त्याचेच आहे आणि सर्व त्याचेच आज्ञाधारक आहे। या श्लोकाचं स्पष्टीकरण, या श्लोकात अल्लाहबद्दल केलेल्या चुकीच्या श्रद्धांचा निषेध केला आहे। तर पवित्र कुराण स्पष्ट सांगतो नंबर 1 अल्लाहला कोणतीही संतती नाही। नंबर 2 अल्लाह पूर्णपणे स्वतंत्र आणि निरपेक्ष आहे। नंबर 3 संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचे आहे। इस्लामचा मुख्य आधार म्हणजे तौहीद किंवा अल्लाहची एकता आहे। आता या श्लोकाशी निगडीत हदीस प्रेषित मोहम्मद यांनी सांगितले की अल्लाह म्हणते, म्हणजे सर्वश्रेष्ठ अल्लाह म्हणतात, आदमचा मुलगा मला खोटं ठरवतो। तो म्हणतो की अल्लाहला मुलं आहे, पण मी त्या गोष्टीपासून पूर्णपणे पवित्र आहे। ही हदीस बुखारी शरीफमध्ये उल्लेख केलेली आहे। आता आजच्या जगाशी संबंध कसा आपण दाखवू शकतो या श्लोकाचा? तर आजही जगात अल्लाहबद्दल वेगवेगळे विश्वास आहेत। हा श्लोक आपल्याला आठवण करून देतो की नंबर 1 अल्लाह एकच आहे, नंबर 2 तो कोणत्याही गोष्टीचा गरजू नाही आणि नंबर 3 संपूर्ण विश्व त्याच्या अधीन आहे। आता या श्लोक क्रमांक 114 ते 116 मधून आपल्याला मुख्य जे धडे मिळतात, नंबर 1 मशिदींचा आदर आणि संरक्षण करणे आवश्यक आहे। नंबर 2 अल्लाहची सत्ता संपूर्ण विश्वावर आहे। नंबर 3 इबादतीत नियत अत्यंत महत्त्वाची आहे आणि नंबर 4 तौहीद अल्लाहची एकता जी आहे हा इस्लामचा मूलभूत सिद्धांत आहे। तर मी आशा करतो या व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका। आता पुढचे जे श्लोक आहे आणि त्याच्यामधलं जे संदेश आहे आणि त्याचा अर्थ आहे आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघू। आज आपण इथे थांबू।